प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण स्टेट बोर्डच्या परीक्षेसाठी टार्गेट सिरीज बघतो आहोत आणि त्याचा आज 11वा भाग मी अपलोड करते आहे। आपण याच्यामध्ये असेच प्रश्न बघतो आहोत की जे यावर्षी पडू शकतात, बोर्डाला विचारले जाऊ शकतात। मग आपण ड्युएट प्रश्न सुरू केलेले आहेत आणि त्यातला तुम्हाला अवघड वाटणारा चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स, पण मग सगळंच सोडून द्यायचं का त्या चॅप्टरचं? नाही, जे महत्वाचं आहे किंवा पडण्याची शक्यता आहे असं आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून आपण आज प्रश्न बघणार आहे की हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट आणि हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर ए प्लेन वेव्ह फ्रंट। अगदी सोपे प्रश्न आहेत दोन्ही पण, अगदी 5 ते 7 मिनिटाच्या आत तुमचे होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला फक्त ते काय करायचं हे कळलं पाहिजे आणि कसं लिहायचं हे कळलं पाहिजे। तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात। पण त्यापूर्वी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की तुम्हाला सेक्शन ए ची तयारी करायची असेल, म्हणजे एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर याची तयारी करायची, कुठून करायची, कशी करायची, हा जर प्रश्न असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जा विंग्स ऑफ फिजिक्स आणि तिथे बघा तुम्हाला प्लेलिस्टला एमसीक्यू फ्रॉम बोर्ड क्वेश्चन बँक आणि व्हीएसए फ्रॉम बोर्ड क्वेश्चन बँक असे सापडल आणि त्या याच्यामध्ये सगळे बोर्ड क्वेश्चन बँक्स मधले सगळे एमसीक्यू त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 1 मिनिटात त्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाणार आहे। व्हेरी शॉर्ट आन्सरचं पण तसं कमी वेळात तुमचा खूप छान एमसीक्यूचा आणि व्हेरी शॉर्ट आन्सरचा अभ्यास होऊन जाणार आहे। तर ते जरूर वापरा आणि बघा चॅनलला जाऊन, प्लेलिस्टला जाऊन। तर ठीक आहे, आपण सुरू करूया। प्रश्न असा आहे बघा, एक्सप्लेन हायजिन्स कन्स्ट्रक्शन ऑफ ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट। मग आता आपल्याला हायजिन्सचं कन्स्ट्रक्शन पाहायचंय स्पेरिकल वेव्ह फ्रंट साठी। तर सगळ्यात आधी हे लक्षात घ्यायचं की जर पॉइंट सोर्स असेल आणि तो फायनाइट डिस्टन्सवर असेल तर त्याच्यापासून तयार होणारा वेव्ह फ्रंट हा स्पेरिकल असतो। जर पॉइंट सोर्स असेल पण तो खूप लांब अंतरावर असेल तर त्याच्यापासून तयार होणारा वेव्ह फ्रंट हा प्लेन असतो। जसं की सूर्य हा आपल्यापासून खूप लांब अंतरावर आहे पण तो पॉइंट सोर्स आहे आणि त्याच्यापासून तयार होणारा वेव्ह फ्रंट हा प्लेन असतो। आणि जर तुमचा सोर्स हा स्लिट असेल तर त्याच्यापासून तयार होणारा वेव्ह फ्रंट हा सिलेंड्रिकल असतो। मग आता आपल्याला स्पेरिकल वेव्ह फ्रंट साठीचं कन्स्ट्रक्शन घ्यायचंय आणि म्हणून हा यस जो काही आहे हा सोर्स आहे, इट इज ए सोर्स ऑफ लाईट इन एअर। यस हा सोर्स आहे। मग आता बघा इथे असा स्पेरिकल वेव्ह फ्रंट घ्यायचा की जो टी बरोबर 0 असताना, दिस इज ए वेव्ह फ्रंट ऍट टी दॅट इज इक्वल टू 0। ओके, मग आता याच्यावर 3 पॉइंट घेऊ। हायजिन्सने काय सांगितलेलं आहे, एव्हरी पॉइंट ऑन ए वेव्ह फ्रंट ऍक्ट्स ऍज ए सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड सेंडिंग आउट सेकंडरी वेव्हज। मग आता हा पॉइंट सोर्स हा काय, तुमच्या ह्या वेव्ह फ्रंट वरचा हा पॉइंट आहे, तर हा सोर्स म्हणून काम करणार आहे आणि सेकंडरी वेव्हलेंथ सेंड करणार आहे। पण ते वेव्हलेंथ किती अंतर जातील, तर आता तुम्हाला माहितीये व्हेलॉसिटी व्ही आहे आणि टी इतक्या वेळात ते किती अंतर गेलेले असतील। तर आता इथून निघणारी वेव्ह, इथून निघणारी वेव्ह, इथून निघणारी वेव्ह किंवा वेव्हलेंथ, तर तुम्हाला माहितीये व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम। मग आपल्याला किती अंतर जातील डिस्टन्स काढायचं आहे, तर डी बरोबर व्ही इंटू टी, म्हणजे टी इतक्या वेळात हा तुमचा वेव्हलेंथ किती अंतर गेला व्हीटी, हा पण किती गेला व्हीटी, हा पण किती गेला व्हीटी। आणि मग हे जे वेव्हलेंथ आहेत असे ह्या पद्धतीने तुम्ही असे जे वेव्हलेंथ काढलेले आहेत इथं, तर हे सेकंडरी वेव्हलेंथ आहे आणि याचं जे एनव्हलप आहे बघा, याचं असं एनव्हलप काढायचं। याला जर पी क्यू आर म्हटलं तर याला पी डॅश, क्यू डॅश आणि आर डॅश, तर हा तुमचा न्यू वेव्ह फ्रंट आहे। हे तुमचे सेकंडरी वेव्हलेट्स आहेत, सेकंडरी वेव्हलेट। हे सेमी स्पेरिकल वेव्हलेट आहेत, वेव्हलेट्स, आणि हा न्यू वेव्ह फ्रंट आहे तुमचा, न्यू स्पेरिकल वेव्ह फ्रंट ऍट टाइम टी दॅट इज इक्वल टू कॅपिटल टी। आणि हे जे अंतर आहे हे व्हीटी आहे, समजलं का? आणि बॅकवर्ड डायरेक्शनने
इनइफेक्टिव्ह वेव्हलेट्स तयार होतात. तर या पद्धतीने तुमचं हायजिन्स कन्स्ट्रक्शन झालं. कशासाठी? तर स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी. म्हणजे तुमचा मूळचा वेव्हफ्रंट जर स्पेरिकल असेल तर नवीन वेव्हफ्रंट स्पेरिकलच तयार होतो आणि मूळचा वेव्हलेंथ जर तुमचा वेव्हफ्रंट प्लेन असेल तर नवीन सुद्धा प्लेनच तयार होतो. तर या पद्धतीने इथे मी शेजारी तुमच्या पुस्तकातली फिगर पण अटॅच केलेली आहे. तर तुम्ही ती प्रॉपर प्रमाण घेऊन व्यवस्थित काढा, नीट प्रॅक्टिस करा. हे अंतर इक्वल दाखवा, जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरून आणि पेन्सिल वापरून फिगर काढा. समजलं प्रश्नाचं उत्तर? अगदी सोपं आहे. आता पुढचा प्रश्न, एक्सप्लेन हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर ए प्लेन वेव्हफ्रंट. मग आता बघा आपला वेळ वाचावा म्हणून मी इथं फिगर काढून ठेवली. तर आता बघा, जेव्हा हा इनिशियल, आता प्लेन वेव्हफ्रंट कधी तयार होतो? जेव्हा तुमचा सोर्स खूप लांब अंतरावर आहे. फॉर एक्झाम्पल सूर्य हा पॉइंट सोर्स आहे पण तो आपल्यापासून खूप लांब अंतरावर आहे आणि म्हणून त्याच्यापासून तयार होणारा वेव्हफ्रंट हा प्लेन वेव्हफ्रंट आहे. मग आपण असा हा प्लेन वेव्हफ्रंट घेतला तर तो कधी टी बरोबर 0 असताना. मग आता याच्यावर आपण असे 3 पॉइंट घेतले, पी, क्यू आणि आर. एव्हरी पॉइंट ऑन ए वेव्हफ्रंट acts as a secondary source of light and sending out secondary waves किंवा वेव्हलेट. तर हे असे सेकंडरी वेव्हलेट्स आहेत. आता मी सांगितलं की टी इतक्या वेळाने व्ही जर लाईटची व्हेलॉसिटी असेल तर टी इतक्या वेळाने ते कुठपर्यंत पोहोचलेले असतील. तर हा व्हीटी अंतरावर, हा पण व्हीटी अंतरावर, हा पण व्हीटी अंतरावर असेल. मग आपण पाहिलं की व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि म्हणून डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इंटू टाइम. म्हणजे हे प्रत्येक जण किती अंतर गेलं तर व्हीटी इतकं अंतर गेलं. आणि यांना हे जे काही तुमचे हे वेव्हलेट्स आहेत यांना सामावून घेणारा म्हणजे दी एनव्हलप ऑफ ऑल दीज सेकंडरी वेव्हलेट दॅट गिव्हज यू दी न्यू वेव्हफ्रंट. मग हा तुमचा ए डॅश बी डॅश हा न्यू वेव्हफ्रंट आहे. तर तो कधी? तर टाइम टी बरोबर कॅपिटल टी असताना हा वेव्हफ्रंट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन लिहायचं. इथे शेजारी मी तुमच्या पुस्तकातली फिगर पण अटॅच केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला पुस्तक उघडायला नको, तुमचा इथंच दोन्ही फिगरचा अभ्यास होईल. आणि अशा पद्धतीने अगदी कमी वेळात आपण हे दोन्ही प्रश्न पाहिले, हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर ए स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि हायजिन्स कन्स्ट्रक्शन फॉर ए प्लेन वेव्हफ्रंट. तर बघा, असे जितक्या जास्त प्रश्नांची तुम्ही तयारी कराल तेवढा तुम्हाला पेपर चांगला लिहिता येईल. त्याच्यासाठी माझा असा प्रयत्न आहे. तर तुम्ही पण त्यानुसार व्यवस्थित अभ्यास करा. पटापट पटापट व्हिडिओ अपलोड होतील, ते तुम्ही उपयोग करून पटपट पटपट अभ्यास करा आणि चांगला पेपर लिहा. तर जर व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट टाकायला कंजूसी करू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.